कविवर्य श्री बाभ बोरकर यांच्या कविता अत्यंत अर्थसंपन्न, सर्वांग सुंदर, बोधप्रद तसेच वाचकांचं जीवन समृद्ध करणाऱ्या आहेत. अशी जीवनाचा गूढार्थ स्पष्ट करणारी कविता म्हणजे तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. ह्या ओळी वाचताना एक विचार चमकून गेला, अरे अशा ओळी त्यांना कशा काय स्फुरल्या असतील बरं. आणि दुसऱ्या क्षणाला उत्तर मिळालं, श्रीमद भगवद्गीता. खूप आनंद झाला. गीतेतील 10व्या अध्यायामध्ये विभूती कथनातून स्वतः गोपाळकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या विभूतींचं कथन करतात. वेदांतामध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, भूत प्राण्यांमधील चेतना, जीवशक्ती मी आहे. वृक्षात पिंपळ, 11 रुद्रांमध्ये शंकर, गायींमध्ये कामधेनू, नागांमध्ये शेषनाग, तर पितरांमध्ये आर्यमा नावाचा पितर. परमेश्वराच्या विभूतीचा अंत नाही. अर्थात या पृथ्वीवर जे काही दिव्य आहे, अलौकिक आहे, तिथे भगवंताचा वास आहे. त्यामुळे काही दिव्य पाहिलं की आपोआप कर जुळून येतात. तसा परमात्मा सर्वव्याप्त असूनही दशांगुळ उरलेला आहे. गीतेतील या विभूती योगाचं कथन वाचत असताना नजर थांबली ती पितरांमध्ये आर्यमा नावाचा पितर मी आहे, असं भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात. सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या मृत पूर्वजांना, पितरांना सद्गती मिळवण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी या पंधरवड्याचं नियोजन आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी केलं असावं याचा उलगडा होऊ लागला. भगवान महाविष्णू हे आपले पालन करते. देहत्यागानंतरसुद्धा पुढच्या प्रवासाची जबाबदारी आर्यमा देवता बनवून उचलतात. खरंच परमात्मा किती कृपाळू आहे नाही. मृत पूर्वजांचे स्मरण हे आपणास चैतन्य देण्यासाठी, काही आदर्श निर्माण करण्यासाठी, जगण्याची नवी उर्मी देण्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात येतं. पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांचा रम्य उषक काळ. कृतज्ञापूर्वक भूतकाळाचं स्मरण करणं आवश्यक आहे मंडळी. केवळ कर्मकांड म्हणून नव्हे, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून पितृपक्षाकडे आपण पाहिलं पाहिजे. श्रद्धेने करावयाचं ते श्राद्ध होय. आजकाल श्राद्ध पक्ष न करता शैक्षणिक संस्था, दवाखाने, धर्मशाळा, वृद्धाश्रम, गरजू संस्थांना देणगी देतात, अन्नदान करतात. योग्यच आहे, करायलाही हवं. पण श्राद्ध पक्ष, पिंडदान, तर्पण असे विधी न करत काहीच करत नाही. तुम्ही कितीही दानधर्म केला, पण पिंडदान, तर्पण केलं नाही तर पितरांना सद्गती मिळत नाही. काही लोकांना मात्र श्राद्ध पक्षाला अशा देणग्यांची आठवण होते. इतर वेळी काय येत नाही बरं आठवण? कोणी अडवलं आहे का? पण तेव्हाच आम्ही सुशिक्षित माणसं, आमचा श्राद्ध पक्षांवर विश्वास नाही असं म्हणून मोकळे होतात. पण पितरं मात्र अडकतात. मग तुमच्या मार्गात पितृदोष रूपानं अडथळ्यांची शृंखला सुरू होते. ती काही आपल्या लक्षात येत नाही. मग आपली संस्कृती ही वेदांवर आधारित आहे. जे शास्त्रसंमत मानवाचं कल्याण ज्यात आहे तेच करण्यास प्रेरित करतं. अहो, आपला आदर्श प्रभू रामचंद्र, त्यांनीही आपल्या पिताजीचं श्राद्ध केलं होतं. वनवासातून परतल्यानंतर गयेला जाऊन श्राद्ध केलं होतं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणराय फाल्गू नदीमध्ये स्नानासाठी उतरले. काठावर सीतामय्या बसलेल्या होत्या. इतक्यात साक्षात दशरथ राजा प्रगट झाले. मला खूप भूक लागली आहे म्हणाले. सीतामय्या म्हणाल्या, जरा वेळ थांबा, तुमचे पुत्र थोड्याच वेळात शास्त्रशुद्ध पिंडदान करतील. त्यावेळी दशरथ राजा म्हणाला, अगं तीळ आणि भात काय आणि वाळू काय, माझ्या दृष्टीने सगळं सारखंच. लगेच सीतामय्यानं वाळूचं पिंड बनवून त्यांना दिलं. त्या सरशी दशरथ राजाची क्षुधा शांत झाली. नंतर प्रभू रामराय आले. श्राद्धविधी केला, पण दशरथ राजा काही आले नाही. तेव्हा देवी सीतेने सगळा वृत्तांत कथन केला. श्रीरामांचा विश्वास काही बसेना. तेव्हा पिंपळाच्या झाडानं देवी सीतेच्या बाजूनं साक्ष दिली. त्यावेळी सीतादेवीने पिंपळाच्या झाडाला आशीर्वाद दिला, आजपासून जर कोणी तुझ्या साक्षीनं आपल्या पितरांचं पिंडदान करेल तर त्या पितरांना नक्कीच स्वर्गप्राप्ती होईल. तेव्हापासून लोक पिंपळाच्या झाडापाशी मृत व्यक्तीचं श्राद्ध करतात. मंडळी, थोडक्यात काय तर
आपली अशी ही युगायुगापासून चालत आलेली परंपरा आहे. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि आपली ही परंपरा आपल्याला थोटांड वाटायला लागली. मेलेली माणसं कुठे जेवतात का? अर्थहीन वाटायला लागलं. पाश्चिमात्य तेच योग्य अशा विचारांचं बीज ही इंग्रज मंडळी पेरून गेले आणि आता तर त्याचा चांगला डेरेदार वृक्ष होत आलेला आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या संतांनी देखील त्यांच्या जीवनचरित्रामधून पितरांना मुक्तीची सद्गतीची गरज असते हे दाखवून दिले आहे. ती त्यांच्या मुलांनी नातेवाईकांनी योग्यरित्या केली तरच मिळते. नाहीतर गाठीशी फार पुण्याई तरी लागते, एखाद्या संतांचा कृपा आशीर्वाद लागतो. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये पूज्य भास्कर पाटील यांना स्वतः गजानन महाराजांनी मोक्षमुक्ती दिलेली आहे. श्री भास्कर पाटील यांचा आत्मा अपार संतुष्ट झाल्याने आणि सद्गुरू कृपेमुळे सद्गती मिळाली होती. 10व्या दिवशी पिंडदान झालं नाही. कावळे खवळले. जेवणाऱ्यांच्या पंक्तीस जेवू देईना, विष्ठा टाकून त्रास देऊ लागले. श्री समर्थांनी कावळ्यांसाठी प्रसादाची वेगळी व्यवस्था केली. कावळे तृप्त झाले. इथे परत येऊन त्रास देऊ नका असा आदेश दिला आणि खरंच कावळे परत गेले नाहीत. दुसरा प्रसंग असा शंकरगीतेमधला. 14व्या अध्यायात शंकरगीतेच्या 14व्या अध्यायामध्ये श्री अभ्यंकरांच्या स्वप्नामध्ये रोज त्यांच्या मातोश्री यायच्या. त्यांना काळजी लागली. त्यांनी हा प्रसंग शंकर महाराजांना सांगितला. त्यांना पूज्य शंकर महाराजांनी गोदाकाठी पैठण क्षेत्री बोलवून घेतले. महाराज स्वतः नदीमध्ये उभे राहिले. श्री अभ्यंकरांना भाताचं पिंड करून पायावर वाहा सांगितलं. पिंड वाहताच शंकर महाराज म्हणाले, तुझी आई मुक्त झाली रे. तेव्हापासून त्यांची आई परत स्वप्नात आली नाही. असे अनेक प्रसंग आपण शोध घेतला तर संतांच्या चरित्रामध्ये सापडतील. त्यामुळे आपणही संत आचरण प्रमाण मानून, आदर्श मानून त्यावरून चालावं. केवळ कर्मकांड किंवा धार्मिक विधी नसून त्यामागे फार मोठे शास्त्र आहे. ते आपण जाणून घ्यावं, डोळसपणे करावं, स्वीकारावं आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगावं. आपल्या वैदिक धर्मामध्ये 4 ऋण सांगितलेले आहेत. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, समाजऋण असे 4 ऋण आपल्याला फेडावे लागतात. तेव्हा श्राद्ध विधी करून मृत माता पिता तसेच मृत आप्त स्वकीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी. तर्पण करून तृप्त संतुष्ट करावं, म्हणजे आपला वर्तमान सुधारून उज्ज्वल भविष्यकाळाची वाट मोकळी होईल, यात शंकाच नाही. वाचन आणि लेखन वैशाली खोले. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा